मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून देखील सध्या सातत्याने आपण त्यांना चांगल्या प्रकारचं कामकाज या मावळ तालुक्यामध्ये करताना आपण पाहिलेलं आहे. गोलंदाज तयार आहे. षटक क्रमांक पहिले घेऊन देवा स्ट्राइक ऑन मनोज दाभाडे. लेट्स प्ले. पहिला बॉल. पहिला चेंडू मात्र आपण पाहतो इथे स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या आतल्या बाजूची कडा पण इथे मैदानामध्ये पाहतोय. कुठल्याही प्रकारची धाव इथे मिळणार नाहीये. 0 धावा डबल कव्हर आहेत. शून्यात जन्मलो आम्ही शून्यात वाढलो. शून्याचे करून मंथन करू बरेच काही. बसवू एकाच्या बाजूला लाख मोल करता याला. आणि इथे मनोज दाभाडेच्या बॅटमधून मिड विकेटला आलेला चौकार आहे. त्याला 4 धावेने संघाचा अकाउंट इथे ओपन होणार आहे. पुण्यात पाहिजे मैदानाच्या मध्ये पहा बॅकफुटला गेले. चांगला बॉडी बॅलन्स पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. फॉर रन चौकार. मैदानाच्या मध्ये आला. या लागोपाठच्या दुसरा चौकार मैदानाच्या मध्ये देतोय. 8 धावा जे आपण पाहतोय डबल कव्हर आहेत. हा चेंडू मात्र आपण पाहतोय ते सोडून दिला जाईल आणि तिथे मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय पाहिलं जाणार आहे. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव आपण मैदानाच्या मध्ये मिळेल. 9 धावा जमून पाहतोय डबल कव्हरची धावा इथे नोंदवल्या गेल्यात. आणि रिव्हर्स दे घुमा के चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकार आपण पाहतो मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला जो पाहायला मिळाला. हा चेंडू बैठक शॉट. घुटना टेक और तमाशा देख. लागोपाठचा हा चौथा चौकार आलाय. डबल कव्हरची धावा आहेत 16 धावा. मनोज दाभाडे पुण्यात आपण पाहतोय स्ट्रायकर तयार असणारे. देवा पुढे मात्र खूप मोठं आव्हान. क्षेत्ररक्षणामध्ये केला जाणारा वारंवार बदल आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहतोय. पुन्हा गोलंदाज तयार देवा. ओहो यावेळी मात्र आपण पाहतोय शफल जरूर झाले. अगदी इष्टांच्या जवळून चेंडू मात्र जाईल. डीप फाईन लेगला आलेला पुन्हा एकदा चौकार आहे. संपलं जाईल ते पहिलं. एक षटकाचा खेळ संपला. 21 धावा डबल कव्हर देत. सकाळपासून मात्र या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी विनोदजी नायडू त्याचबरोबर सुरेशजी भिसे सेवानिवृत्ती चषकाचे मुख्य आयोजक त्यांचं देखील मी या लोणावळा नगरीमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. 21 धावा डबल कव्हर दे आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये घेऊन येईल संतोष तेले. कित्येक दिवस आपण खऱ्या अर्थानं पाहिलं तर
संतोष टेले आता पाहिजे गोलंदाजीसाठी ते मैदानामध्ये येणार आहे. तर स्ट्राइक ऑन आकाश दाभाडे. याच मैदानावरती ज्या खेळाडूला टू व्हीलर बाईक मिळाली तो आकाश स्ट्राइक ऑन तयार आहे. आणि पहिला चेंडू आकाश दाभाडेच्या रडार मध्ये फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. दाभाडेच्या बॅट मधून आपण पाहतो आलेला षटकार. संतोष टेलेचं स्वागत केले षटकाराने. खूप कमी वयामध्ये 2 टू व्हीलर बाईक आपल्या नावावरती करणारा आकाश स्ट्राइक ऑन तयार आहे. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत आहे आणि तिथे विकेट. फलंदाज बाद होईल आकाश दाभाडे. विकेट आपण पाहतो मैदानामध्ये आली आकाश दाभाडे जो मैदानामध्ये बाद झाला. नवीन फलंदाज दाखल ते मैदानामध्ये होतील नथू दाभाडे. सामनाकडे पाहिजे मैदानामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला ते घेऊन जाईल. न्यू बॅटर मैदानात दाखल ते होणार आहे तो नथू दाभाडे. स्कोर कार्ड वरती जर नजर फिरवली तर धावलकावरती 27 धावा जे धावलकावरती आपण पाहतो धावा इथे असणार आहेत. पुण्याचा संतोष टेले. पुणे एंड कडून तो मात्र आपण पाहतो गोलंदाजी करतोय. स्ट्राइक ऑन तयार असेल नथू दाभाडे. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा बॉल तिथे मात्र आपण पाहतो खोदून काढला जाईल. संतोष इथे खूप दूरवरून चेंडूला कव्हर करेल. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये पाहायला मिळालं. 2 धावा तिथे यशस्वीपणे आपण पाहतोय अर्जित केले जाणार आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जेव्हा आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. धावलकावरती धावा ज्या आहेत त्या 29 धावा. हा चेंडू इथे गॅप मध्ये चेंडू खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर चौकार. इथे पण पाहतो मैदानामध्ये पुन्हा एकदा संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर स्कोर कार्डकडे तुम्हाला पुन्हा घेऊन जाईल. चौकाराच्या मदतीने 33 धावा धावलकावरती आहेत. नथू दाभाडे पुन्हा आपण पाहतो स्ट्रायकर तयार असतील. खोलवर टप्प्याचा बॉल अगदी फक्त मनगडाचा वापर मात्र तिथे केलाय. एक सिंगल तरी आली. दुसऱ्या धाब्याचा देखील इथे प्रयत्न होईल. हुकार नकार मैदानामध्ये सुरू होता तोपर्यंत तिथे आपण पाहतो घेतलेल्या 2 धावा आहेत. मनोज दाभाडे यांना माहिती आहे काय खऱ्या अर्थानं जर पूर्वीचे नथू दाभाडे थोडेसे फिट होते परंतु आज त्यांना आपल्याला सोबत घेऊन पळायचं आहे. त्यांच्यामध्ये आक्रमकता जरूर आहे फक्त त्या आक्रमकतेचा आपल्याला वापर करायचा आहे. मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आदरणीय बाळाभाऊ धामणकर यांचं देखील शुभागमन होते. बाळाभाऊ आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. खोलवट टप्प्याचा बॉल तिथे मात्र आपण पाहतोय धावेसाठी उठायचा नथू दाभाडे यांचा नकार होता. कॉम्बिनेशन मध्ये थोडासा आपण पाहतोय आज ती गडबड होताना पाहायला मिळते. कॉल व्यवस्थित आपण पाहतोय मैदानामध्ये होत नाहीयेत. तोपर्यंत आलेली सिंगल आहे.
षटक क्रमांक आपण पाहतोय संपलं जाईल मैदानामध्ये. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धाबलकावरती 36 धावा ज्या धाबलकावर आहेत. सामन्याकडे जाऊया. मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 36 धावा जे आपण पाहतोय धाबलकावरती धावा नोंदवले गेलेले आहेत. मैदानामध्ये पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 मैदानामध्ये असणार आहे आणि 3रं षटक मैदानामध्ये घेऊन येईल गोलंदाजीसाठी गोलंदाज तो विशाल. 6 षटकांची मॅच आपण खऱ्या अर्थाने या मैदानावरती पाहतोय. नॉकआउट पद्धतीचे सामने. जो संघ इथे पराभूत होईल तो संघ मात्र स्पर्धेच्या बाहेर पडेल. जो संघ जिंकणार त्या संघाला पुढील फेरीमध्ये खेळावं लागेल. असं या स्पर्धेचा खऱ्या अर्थाने एक वेगळा फॉर्मॅट आपण खऱ्या अर्थाने पाहतोय. नथू दाभाडे स्ट्रायक तयार. हा चेंडू पुढे सरसावत चेंडू खेळण्याचा प्रयत्न. षटकाच्या कव्हर मध्ये आपण पाहतोय चेंडू अडवला जाईल तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आहे आणि या एका धावेच्या मदतीने धाबलकावरती धावा आहेत त्या 37 धावा. धावा धाबलकावर. मनोज दाभाडे आपण पाहतोय सलामी पासून मात्र खऱ्या अर्थानं एका बाजूने त्यांनी खिंड लढवण्याचं काम केलेलं आहे. पुण्याचा बॅकफुटला दक्षिण खेळून काढला जाईल डीप लॉंग ऑफ ऍक्शन कव्हरला. सिंगल इथे आली आणि तिथे मैदानामध्ये काय होतंय एक छोटीशी चूक झाली आणि त्या चुकीचं रूपांतर इथे चौकारामध्ये 4 रन. ओ रिव्हरचा फटका इथे मैदानामध्ये पाहिजे. खूप मोठी अपील जरूर तिथे केली जाईल परंतु त्या अपील मध्ये फारसा विश्वास नाहीये. लेग बाय शेरो पण पाहता आलेली सिंगल आहे. या एका धाब्याच्या मदतीने धाबलकावरती धाबा आहेत त्या 42 धाबा. क्रिकेट म्हटलं की जर आपण पाहिलं ना आज आपण पाहिलं आमचे सोमनाथदादा शिर्के देखील उपस्थित आहेत. मुन्ना पिंपळे हे देखील मात्र स्पर्धेचा खेळ पाहण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मात्र मनपूर्वक स्वागत आहे. सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहतोय केला जाईल आणि तिथे आपण पाहतोय दुसरी धाव देखील ज्या मैदानामध्ये घेतल्या जात आहेत. 2 धावा इथे येतील. या 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड 44 धावा. आपण पाहतोय धावा इथे नोंदवल्या गेल्यात. पुण्याचा गोलंदाज तयार असेल. षटक क्रमांक 3 घेऊन आपण पाहतोय विशाल आणि हा चेंडू आपण पाहतोय नथू दाभाडे यांचा रिव्हर्सचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर नथू दाभाडेंना आणि एक वेळ आपण पाहिले की मैदान देखील अपुरी पडतात षटकार खेळण्यासाठी. आजही संत तुकाराम महाराज चषक देहूगावच्या मैदानावरती आपल्या नावावरती एक ऍक्टिव्ह आपल्या नावावरती करणारे नथू दाभाडे. हा चेंडू आता मात्र आपण पाहतोय आडव्या पट्ट्याने खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे डीप लॉंग ऑनला चेंडूला अडवतोय आणि तोपर्यंत घेतील एक सिंगल आहे. हेमंतदादा लोखंडे यांचं देखील शुभागमन झालंय. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत असणार आहे. षटक क्रमांक पाहिजे संपलं जाईल ते 3 षटकांचा खेळ संपले. नका तुम्ही पाहत राहा संघर्ष नायक चषक आणि घेऊया एक डीजे ब्रेक.
सध्या महाराष्ट्रामध्ये यांची या संघाची चर्चा नेहमी राहिलेली आहे. एकंदरीत जर आपण इथे पाहिलं गेलं तर या संघामध्ये पंचेचाळीस धावा डबल कव्हर आहेत. स्ट्रायकर नतू दाभाडे. चेंडू आपण पाहतो ते मैदानामध्ये आपण पाहते गेले तर पुन्हा एकदा पहिला चेंडू इथे मैदानामध्ये डॉट आलेला आहे. नतू दाभाडे आपण पाहते मैदानामध्ये पुन्हा एकदा स्ट्रायकर तयार असेल. नतू दाभाडेचा खऱ्या अर्थाने एक वेगळा नेहमीच स्वभाव आपण अनेक वेळा पाहिलेला आहे. हा चेंडू आणि इथे मात्र आपण पाहतोय चेंडू डॉट. दाफलक इथे स्थिर आहे. नेहमी सांगत असतं तुम्ही ज्या क्षेत्रात काम कराल तुमचं क्रिकेट असू द्या, चांगली गोलंदाजी असू द्या, चांगली फलंदाजी असू द्या, हे तुम्हाला नेहमी सर्वोच्च करता यायला हवं. ते म्हणतात की ज्या क्षेत्रात आपण जाऊ ना त्यातलं तुम्हाला यश मिळवता आलं पाहिजे. नतू भाऊंचं सध्या संतोष तेली पुण्यात पाहिजे तयार असेल. उजव्या मारा करतील. पुढे सरसावत आणि तिथे मात्र आपण पाहतोय बॅटची कडा. आणि आता नवीन फलंदाज दाखल इथे होणार आहे अभि दाभाडे. मावळचा रायझिंग स्टार, उभरत्या खेळाडूंपैकी सर्वात घातक खेळाडू म्हणून ज्या खेळाडूचं नाव नेहमी चर्चेत राहिले तो अभि दाभाडे. मावळ तालुक्यातील ऑलराऊंडर, टॉप ऑलराऊंडर मध्ये नेहमीच अभि दाभाडेचं नाव घेतलं जातं. आज पाहिजे अभि दाभाडे पुन्हा एकदा इथे स्ट्रायकर तयार आहे. हा खेळाडू देखील खऱ्या अर्थानं आपण पाहिले की या खेळाडूने फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतलेली आहे. अगदी मोठमोठ्या संघांमध्ये केले ॲज अ आयकॉन म्हणून मात्र तो खेळतोय. आज घरच्या संघामध्ये खेळतोय. धाबलकावरती धाबा आहेत 45 धाबा. संतोष तेली पुन्हा धाबायचा तयार. स्ट्रायकर अभि. पहिला चेंडू आणि अभि दाभाडेची मनगटी पावर. षटकाराला टाळ्यांच्या गजरात स्वागत. D11 क्रिकेट क्लब कोटेश्वरी संघाचा अर्धशतक पूर्ण होत आहे. 51 धाबा ज्या धाबलकावरती आहेत. लोअर फुल टॉस आणि तिथे पॅडल स्वीप. मध्ये चौकार आला आणि या चौकाराने धाबलक पुढे जाऊन पोहोचले. धाबलकावरती 55 धाबा. अभि दाभाडे आला आणि अभि दाभाडेचं आक्रमण आपल्याला इथे मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. तो जणू काही डगआउट मधून सेट होऊन आलेला आहे. हेलिकॉप्टर तिथे मात्र आपण पाहतोय मिस टाइम स्ट्रोक आहे. एक्स्ट्रा कव्हर चेंडू खेळून काढला जाईल. सिंगल तरी आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव तिथे यशस्वीपणे घेतली जाईल. 2 धावा तिथे येणार आहेत आणि या 2 धावेने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धाबलकावरती 57 धाबा. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे.
चेंडू जर तुम्ही मनोजला टाकले तर मनोज तुम्हाला कदापि सोडणार नाही. डीप फाईन लेगला चेंडू एक टप्पा घेत चौकार. मग पाहिजे ना बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू इथे डॉट आलेला आहे. आतापर्यंत हा तिसरा डॉट आहे मनोज दाभाडे यांचा. प्रत्येक चेंडूवरती चौकार आहे. मावळ भूषण परागारांना औरंगे यांचं देखील मात्र मनपूर्वक स्वागत. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा इथे डॉट येताना जो आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या इथे आपण पाहतो स्थिर आहे. 61 धावा धावल कव्हर आहेत. कोलमट टप्प्याचा बॉल मिड विकेटला आपण पाहतो. चेंडू खेळून काढला जाईल. चित्ररक्षक इथे चेंडू कव्हर करेल. सिंगल तर आली. दुसरा धावायचा प्रयत्न परंतु यावेळी आपण पाहतोय जो मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं गेलं तर नकार कळवलेला आहे. एका धावेवरती समाधान असेल. एका धावेच्या मदतीने 62 धावा धावल कव्हर आहेत. 6 षटकांची मॅच. अभि दाभाडे जणू काय तो डगआउट मधून सेटवर आलाय. पहिल्या 3 चेंडूवरती आतापर्यंत त्याच्या बॅट मधून 12 धावा आल्यात. ओ हा चेंडू आपण पाहिले तर मैदानामध्ये बॅट आणि बॉल मध्ये संपर्क पाहायला मिळाला नाहीये. अगदी जागेवरती उभं राहून चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न झाला. संघाची धावसंख्या आपण पाहतो मैदानाच्या मध्ये स्थिर असेल. तयार विशाल. हा चेंडू देखील एक चांगला चेंडू आणि चांगलं षटक म्हणेल मी आतापर्यंत विशाल तलवार यांचं. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर अवघ्या 5 धावा आलेल्या आहेत. 4 चेंडू डॉट टाकलेत विशालने. 5 षटकांचा खेळ संपला. 5 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 62 धावा ज्या धाबलकावरती असणार आहेत. आता पाहिजे मैदानामध्ये आपण पाहिले गेले तर गोलंदाजीसाठी गोलंदाज इथे मैदानामध्ये येणार आहे. षटक क्रमांक 6 घेऊन संतोष कुटी जो गोलंदाजीसाठी आपण पाहतो मैदानामध्ये येईल. षटक क्रमांक आपण पाहतो मैदानामध्ये पुढे येता थोडासा आपण पाहिले गेले तरी इथे मैत्र बदल केले जाणार आहे. चला काही करा थोडीशी. स्ट्राइक ऑन मनोज दाभाडे. नॉट स्ट्राइक एंडला अभि. 6 षटकांची मॅच. पुन्हा पाहिजे गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. आणि शॉर्ट ऑफ लेन बॉल. डीप स्क्वेअर लेगला चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलेला चौकार आहे. तर या चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या 66 धावा ज्या धावलकावरती आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय पुन्हा थोडासा बदल किती केला जातोय. ओ हा चेंडू मात्र आपण पाहिले गेले तर इथे चेंडू पडल्यानंतर चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही मनोज दाभाडे. चेंडू इथे डॉट आलाय.
धावफलक किती आपण पाहिले गेलं तर मैदानामध्ये स्थिर असेल. वेळ वाचवायचा विनंती असणार, थोडीशी घाई करा. पाहायला मिळाली. अभि दाभाडे जो मैदानामध्ये बाद झाला आणि अभि दाभाडे नवीन फलंदाज दाखल ते मैदानामध्ये उडार आहे तो आशिष दाभाडे अर्थात लाड्या. नवीन फलंदाज आपण पाहतोय आशिष, जो मैदानामध्ये आपण पाहिले गेले तर स्ट्रायकर तयार असणार आहे. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 66 धावा. संतोष कुटीचा पुढचा चेंडू असणार आहे आशिष साठी. पहिला चेंडू आणि आशिषच्या बॅटमधून डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. इथे आपण पाहतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा षटकाचं मैदानामध्ये आपल्याला जो पाहायला मिळाला. हो 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 हो, हा चेंडू पण इथे मैदानामध्ये पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे आणि हा चेंडू खूप लांब वरचा एक षटकार आलाय. खरं सामन्याकडे पाहिजे मैदानामध्ये पुन्हा आता पहिला डाव इथे संपलेला आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा जर आपण इथे पाहिले गेलं तर 79 झाल्यात. 80 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे आणि या 80 धाव्यांचा पाठलाग आता मैदानामध्ये रामनगर संघाकडून केला जाणार की नाही हे पाहिलं जाणार आहे.
काय करा. संतोष तेल आणि संतोष कुटी आघाडीचे दोन्ही फलंदाज आपण पाहतो दाखल झालेले आहेत. 80 बनवायचे आहेत. अजून ते आलेले नाहीयेत. नायरा या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया लोणावळा शहर वरिष्ठ उपाध्यक्ष बापूसाहेब यादव यांचा देखील आपण पाहतो शुभागमन झालेला आहे. त्यांचाही मात्र मी संघर्ष नायक चषकामध्ये कमलशील आनंद मस्के यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर विशेषतः रामनगर संघासाठी ते सपोर्टसाठी आलेले आहेत. पहिला चेंडू मनोज दाभाडे. ओहो चांगला प्रयत्न, परंतु त्या प्रयत्नामध्ये आपण पाहतोय यश येऊ शकलं नाही. आताचे आपण पाहतोय 2 धावा इथे मैदानामध्ये येणार आहे. अभि दाभाडे षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानामध्ये पहिले घेऊन येईल. नायरा 11 टीम आलेली आहे. धन्यवाद. आपण टॉस करणार आहे तर विनंती करतो आपण आता टॉस करूनच जा. या इकडे वरती या डायरेक्ट. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. उजेतना आपण पाहतोय पुण्याचा तयार असेल मैदानाच्या मध्ये अभि दाभाडे. स्ट्रायकर संतोष तेले. लोअर फुल टॉस. हा चेंडू मात्र आपण जर पाहिलं तर बॅटरवरती चेंडू मात्र येऊ शकला नाही. आपण टॉस करतोय. स्वराज्य स्पोर्टला बुरसे आणि त्यांच्या विरोधात नायरा 11 बाराळे. दोन्ही टीम्स कॅप्टन टॉस साठी या. गोलंदाज तयार आपण पाहतोय पुण्यात अभि. हा चेंडू इथे शॉट अक्षकावरच्या डोक्यावरून पिंडू मात्र इथे खूप दूरवरती आणि चेंडू वो बहुत स्ट्रॉंग है पिनू, काळजी करायची गरज नाही. अभि दाभाडे पुन्हा दाबायला तयार असेल. स्ट्रायकर संतोष तेले. कोलबटप्याचा बॉल लॉंग ऑनला. मनोज दाभाडे चेंडूच्या खाली आणि तिथे मात्र विकेट.
विकेट येताना पाहायला मिळाली. संतोष तेले जो मैदानामध्ये बाद झाला आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज दाखल ते मैदानामध्ये होईल. न्यू बॅटर टॉस आपण करणार आहोत आणि या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करतील मावळ भूषण पारागण्ण औरंगे यांच्या शुभ हस्ते सामन्याचा टॉस होईल. त्याचबरोबर सुरजी गायके सागर जुन्नरकर यांना विनंती करतो आपण टॉस साठी या. केला काय ओके. टॉस आपण वादळीने केला जातोय टॉस बॉक्स मध्ये आणि टॉस नायरा 11 वराळे या संघाने टॉस जिंकलेला आहे. गोलंदाज तयार आपण पाहतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा अभि. हा चेंडू इथे जर आपण पाहिले तर मैदानामध्ये शॉट फायनल चेंडू आपण पाहतोय खेळून काढला जाईल. मला वाटतं आज सार्थकला तिथे शॉट फायनल मध्ये आपण पाहतोय एक उभरता स्टार निश्चित राहून याला संघामध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा गोलंदाज तयार उजव्या हाताने. हो हा चेंडू मात्र आपण पाहतोय ते बॅकफुटला जाऊन चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न मैदानामध्ये केला जाईल. चेंडू मात्र तिथे आपण पाहतोय डॉट आलाय. धावलं किती आपण पाहतोय स्थिर असणार आहे. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर संपला जाईल. पहिले एक षटकाचा खेळ संपलाय. 7 धावा धाबलकावरती आहेत. स्वर्गीय रघुनाथराव माळसकर स्मृती चषक 2024 पर्व तिसरे ही स्पर्धा लवकरच तुमच्या भेटीला येते. प्रथम क्रमांकासाठी 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 70,000, तृतीय क्रमांकासाठी 50,000, चतुर्थ क्रमांकासाठी 40,000, पाचव्या क्रमांकासाठी 30,000 आणि 6व्या क्रमांकासाठी 25,000. स्पर्धा ही लीग पद्धतीने खेळवली जाणार आहे. 4 हाफ मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत असतील. एंट्री फी फक्त 13,000 रुपये आणि स्पर्धेचा कालावधी आहे 14 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी. ज्यांना स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचंय 4 हाफ मावळ असोसिएशनचे असतील, 1 हाफ तालुका हाफ आणि 1 ओपन हाफ. हा चेंडू पुण्याचा खोलवर टप्प्याचा बॉल. स्पर्धेचे असणारे सर्व मुख्य आयोजक आदरणीय प्रशांत माळसकर असतील, त्याचबरोबर राजाभाऊ माळसकर, संकेत थरकुडे आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार. तुम्ही त्यांचे संपर्क साधा. फुल टॉस चेंडू आणि त्याच्यावरती आपण पाहतोय मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल, परंतु लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू ते कव्हर करणार आहे. एकेरी दुहेरी धावा ज्या आपण पाहतोय मैदानामध्ये घेतल्या जात आहेत. संघाची धावसंख्या 3 धावा
जे आपण पाहतो मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील या 3 धाब्यांच्या मदतीने स्कोर कार्डवरती 17 धाबा दाबळकावर आहेत. षटक क्रमांक आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहतोय दुसरं षटक मनोज दाभाडे यांच्या हातामध्ये. हा चेंडू आपण पाहतोय पुण्याचा शफल होऊन षटक खेळून काढण्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या मध्ये केला जातोय, परंतु इथे जर आपण पाहिले तर हा चेंडू पुन्हा एकदा परफेक्ट मिडल चेंडू मात्र होऊ शकला नाही. तोपर्यंत घेतली एक सिंगल आहे. मनोज दाभाडे पुन्हा दाबायचा तयार. हा चेंडू इथे सुरेख चेंडू मैदानाच्या मध्ये. चेंडू इथे डॉट. षटक क्रमांक आपण पाहतोय संपलं जाईल ते मैदानाच्या मध्ये. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. हा चेंडू इथे मात्र आपण पाहतोय जबरदस्त स्ट्रोक. फाईन लेगला आपण पाहतोय चेंडू खेळून काढला जाईल. पिनू तिथे चेंडूला कव्हर करणार आहे. चेंडूची फेकी होतीये तोपर्यंत जर आपण इथे पाहिले तर मैदानाच्या मध्ये 2 धाबा इथे आल्या आणि या 2 धाब्यांच्या मदतीने स्कोर कार्डवरती धाबा येत्या 20 धाबा. अजय स्ट्रायकर तयार आपण पाहतोय तयार असेल पुन्हा एकदा. पुढे सरसावत आणि ते मात्र आपण पाहतोय यशाच्या मागे जबरदस्त कामगिरी आकाश दाभाडेची विकेट. धावा.
आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती षटकार आलेला आहे. हा चेंडू पुण्यात आपण पाहतो यावेळी बॅकफुटला जाऊन चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न केला जाईल. डीप कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्यांना ते सिंगल आली. दुसरा धावेचा प्रयत्न आणि एक धाव इथे आली. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचणारे स्कोर कार्ड वरती 32 धावा. गौरव दाभाडे खूप दिवसानंतर खेळताना पुण्यात या क्रिकेटच्या पटलावरती आपण त्यांना पाहतोय. कट करण्याचा प्रयत्न थर्ड मॅन मध्ये आपण पाहतोय. नथू दाभाडे चेंडूला फील्ड करतायत. कुठल्या प्रकारचे आपण पाहिले गेले तर मैदानामध्ये धाव जे मिळणार नाहीये. धावलं किती आपण पाहतोय स्थिर असेल. संतोष स्ट्रायकर आपण पाहतोय पुन्हा तयार आहे. हा चेंडू इथे मात्र आपण पाहतोय मिड विकेटला अभि दाभाडे चेंडूच्या खाली विकेट. त्या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं नुकतं शुभागमन झालेलं आहे. आरपीआय लोणावळा शहर युवक संघटक आदरणीय पंकजी देसाई यांचा आपण पाहतो शुभागमन झालेला आहे. त्यांचं देखील मी संघर्ष नायक चषक या स्पर्धेमध्ये या स्पर्धेचे असणारे सर्व आदरणीय कमलशील म्हस्के यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. आणि स्वागत इथे षटकाराने 6 धावा. चेंडू शिल्लक आहेत आणि 48 धावा अजून 42 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. 12 चेंडू आणि 42 हे समीकरण असेल. पहिला चेंडू मात्र इथे आपण पाहतोय थोडासा चेंडू मध्ये बाउन्स होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क आपल्याला जो पाहायला मिळाला नाहीये. चेंडू इथे डॉट इथे आपल्याला पाहायला मिळतोय. महाराष्ट्र पोलीस कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आणि जे नेहमीच वेगवेगळ्या लुक साठी ओळखले जातात आमचे रईजी मुलानी यांचं शुभागमन झालंय. रईज सर आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. षटक कव्हरला अजित आणि तिथे मात्र अजितच्या हातामध्ये चेंडू येऊ शकला नाहीये. बॅकअप साठी गौरव तयार असेल. दुसऱ्या धावेचा देखील आपण पाहतो मैदानामध्ये प्रयत्न केला जातोय. 2 धावा इथे मैदानामध्ये येणार आहेत आणि या 2 धावेने धावल का आपण पाहतो पुढे जाऊन पोहोचणार. धावल कव्हरची 40 धावा. शेवटचे 10 चेंडू जिंकण्यासाठी अजून एक 40 धाव्यांची गरज. 10 चेंडू 40. लोअर फुल टॉस आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर.
दुसरा षटकार आहे, माफ करा. नथू दाभाडे यांच्यावरती आक्रमण. बॅटची कडा. आता मात्र आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर थोडासा बॅट प्रति मात्र चेंडू मिडल होऊ शकला नाही. तोपर्यंत आपण पाहतोय घेतलेली मैदानाच्या मध्ये एक सिंगल आहे. एका धाब्याच्या मदतीने दाखवले देखील पुढे जाऊन पोहोचेल. 47 धाबा ज्या धाबलकावरती आहेत. अजूनही जिंकण्यासाठी 33 धाब्यांची गरज आहे. 8 चेंडू 33. मोठा स्ट्रोक तिथे खेळण्याचा प्रयत्न. आणि आता जर आपण ते पाहिले गेले तर रणशिरोने चेंडू ते डॉट आलेला आहे. बोला सर. रिव पंचांचा कॉल आहे. तिसरे पंच आपण पाहतोय स्पर्धेचे सहसंयोजक आपण पाहिले गेले तर सप्पन स्वामी. विकेट. फलंदाज मैदानाच्या मध्ये बाद असणार आहे. चला न्यू बॅट्समन. देखील मात्र मनपूर्वक स्वागत. हार्दिक असं स्वागत आहे. जाऊया सामन्याकडे. आपण पाहतो पुन्हा एकदा. उजेतना मार करणे आपण पाहतो पुन्हा एकदा. नथू दाभाडे नवीन फलंदाज दाखल झाला. यावेळी पायचे सफल झालेत. फाईन लेग मध्ये प्रवीण शिंदे चेंडूच्या खाली, परंतु झेल होऊ शकला नाहीये. आताची एकच धाव इथे मिळणार आहे. या एका धाव्याच्या मदतीने धाबलकावरती 48 धावा. शेवटचे 6 चेंडू जिंकण्यासाठी 32 धाव्यांची गरज. तिथे मात्र आपण पाहतो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. आणि त्यानंतर जर आपण इथे पाहिले गेलं, एक धाव इथे मैदानामध्ये येताना पाहायला मिळेल. शेवटचं षटक आपण पाहतोय मनोज दाभाडे यांच्या हातामध्ये. एकेरी धाबा घेण्याचा प्रयत्न आपण पाहतो मैदानामध्ये पुन्हा एकदा
जो केला जाईल आणि त्यानंतर आपण पाहतोय मैदानामध्ये आलेल्या 2 धावा आहेत. 51 धावा डबल कव्हरती आहेत. हा चेंडू इथे लॉंग ऑफला आणि आता पाहिजे मैदानाच्या मध्ये आलेल्या हा चेंडू इथे आपण पाहतोय थर्ड मॅन मध्ये सुसाट वेगाने जाईल सीमारेषेच्या बाहेर. पुण्यात पाहिजे हा चेंडू इथे जर आपण पाहिलं तर मैदानामध्ये पुण्याचा शॉट फाईन लेग मध्ये गौरव चुले ते फील्ड करेल. लेगच्या बाहेर असताना चेंडू वाईड आहे. अ, 59 धावा जे आपण पाहतो डबल कव्हरची धावा नोंदवले गेलेले आहेत. हा चेंडू इथे पुन्हा एकदा पाहायचा आहे. कोलवट टप्प्याचा बॉल संदीप भाऊ धामणकर यांचा देखील आपण पाहतो शुभागमन झालेले. क्रिकेट क्लब कोटेश्वरी संघ आणि विजय संघाचं मात्र अभिनंदन आहे.